तर आम्ही आलोय परत अजून एक नवीन विषय घेऊन आणि आमचं नवीन चॅनल आहे सर सलामत तो. तुम्हाला हे जर विषय आवडत असतील तर नक्की नक्की आमच्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा. तुम्हाला नवीन विषय सुचत असतील तर कमेंट्स करा. तुम्हाला ह्या विषयावर काही बोलायचं असेल, काही आम्हाला सांगायचं असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा. आणि आजचा विषय काय आहे स्मिता, माहितीये तुला? विचार करते. अजून विचार करतेस? हाच विषय आहे आपला की विचार कसा करायचा. म्हणजे आपल्याला लहानपणापासून खूपच वेळा हा डायलॉग आपण ऐकलेला की अरे जरा विचार कर, अगं जरा वागण्यापूर्वी बोलण्यापूर्वी विचार कर. आणि त्यामुळे विचार करणं म्हणजे असं काहीतरी खूप गहन गंभीर आहे काहीतरी, किंवा फारच इंटेलेक्च्युअल प्रोसेस आहे असं वाटतं, किंवा असा विचारी व्यक्ती आहे. एखाद्या माणसाचं कौतुक करायचं असेल तर आपण असं म्हणतो की ती फारच विचारी व्यक्ती आहे. हो, म्हणजे विचार करणं ह्याला असा एक ऑरा आहे, ऑरा. तर पण मला नाही वाटत की लोकांना माहिती आहे ऍक्च्युली की विचार करायचा म्हणजे काय करायचं. तर तुला काही सांगायचं त्याच्याबद्दल? बापरे, किती ते विचार एका वेळी. असं नको करूस, गडबडले, गांगरले ना मी. डोक्यामध्ये विचारांचा स्फोट झाला. का वादळ आलं, विचारांचं वादळ आलं, जे का विचारांचा गुंता झाला? सगळंच झालंय एका वेळी. सगळंच झालंय. आणि हे असं चालू असतं पूर्ण वेळ, माहितीये का? हो, आपल्याला असं वाटतं की आपण विचार करतो, पण बरेच वेळा आपले विचार होत असतात. बरोबर. फक्त आपल्याला त्यांची जाणीव नसते. म्हणजे तुला असं म्हणायचं की 24/7 किंवा आपण कदाचित झोपेचे 8 तास सोडून देऊ, उरलेले बाय 7 असे होत असतात विचार, चालूच असतात. ज्यांना मेंदू आहे त्यांचे नक्कीच. कारण आपल्या मेंदूचा पॅटर्नच आहे विचार करत राहणं. आपण त्याला विचार करणं म्हणतो. मेंदू काय त्यांच्याकडे विचार करणं म्हणून बघत नाही, पण मेंदूमध्ये सतत काही ना काही क्रिया चालू असतात ना. मेंदू कधी रिकामा नाही बसत, आपल्याला रिकामा दिसला तरी. म्हणजे जी माहिती त्याला आजूबाजूला इकडून तिकडून मिळत असते, त्या माहितीचं सतत त्याला काहीतरी करावं लागतं ना. मार दिया जाय की छोड दिया जाय, त्याला सतत करावं लागतं. मग त्याच्यामध्ये विचार होत जातात. त्यातले अनेक विचार असे असतात की जे घडतायत याची आपल्याला जाणीव नसते. जाणीवेच्या लेवलवरती फक्त 2% विचार आहेत. आणि उरलेले 98% म्हणजे मी काय विचार करते हे मला माहित नाही. तुझ्या बाबतीत 100% विषय बदलू नकोस, विचार करून बोल माझ्याशी. म्हणजे तुला असं म्हणायचंय की जे लोक म्हणतात की इम्पल्सिव्हली मी तसा वागलो किंवा वागले, तर तेही कुठेतरी विचारपूर्वक झालेलं असतं आतमध्ये. विचाराशिवाय काही घडतच नाही आपल्या हातून. याचं कारण आपल्या मेंदूला बिचारायला पर्यायच नाही विचार करण्याखेरीज. रादर आपल्याला सेरेब्रल कॉर्टेक्स जो आहे त्याचा अर्थच आहे विचारी मेंदू. विचारी मेंदू म्हणजे मग अविचारी मेंदू पण असतो? अविचार हा विचाराचाच भाग आहे. नाही, विचार हे दरवेळेला चांगलेच असतात असं कोणी म्हटलं? तू जे मगाशी म्हणालीस की आपण विचारांचा संबंध सतत गंभीर, पॉझिटिव्ह, चांगला, हुशार याच्याशी जोडतो, तसं नाहीये ना. वाईट असतात ते पण विचारच असतात. मूर्खासारखे सपोजिटली वाईट विचार म्हणजे अविचार, तेही विचारच असतात. नाही, कधी कधी चांगले पण असतात अविचार. आता तू कॉम्प्लिकेट करतेस. अविचार करण्याच्या आधी आपण विचार म्हणजे काय हे बघूया. विचारांची सुरुवात कुठून होते? मेंदू म्हणून. वेगळ्या तऱ्हेने प्रश्न विचारतो की माणसाच्या आयुष्यात विचार पहिल्यांदा कधी निर्माण होतो? जन्मता क्षणी करत असतात लहान मुलं विचार? करत असतात नाही, कधी सुरू होतो का होत असतात? होत असतात. कधी? जन्मता क्षणी. कारण तू जर म्हणतेस की ते सटली चालू असतात आणि जाणवत नाही, तर मग जीव जेव्हा येतो, अश्वत्थाम्याची मी आता तेच म्हणणार होते की जीव जेव्हा निर्माण होतो पोटामध्ये. अभिमन्यूनी सुभद्रेच्या पोटात असताना चक्रव्यूहाची माहिती ऐकली आणि तीच लक्षात राहिली. बरोबर आहे. तर ह्याच्यातला चमत्कार जर आपण बाजूला ठेवला तरी सुद्धा आपण जेव्हा आईच्या पोटात असतो तेव्हापासूनच आपण वेगळ्या वेगळ्या जाणीवा ऍब्झॉर्ब करत असतो. त्यावेळेला त्या आईच्या थ्रू ऍब्झॉर्ब होतात. बरोबर, ते आपल्यापर्यंत पोहोचत असतात. मोठा आवाज आला तर पोटात होतं. बरोबर आहे, बरोबर आहे. किंवा आईने थुपटलं तर त्याची हालचाल असते ती
थांब. हम्म. हे सगळं घडतं याचं कारण तो रिस्पॉन्स असतो, प्रतिसाद. हम्म. बाहेरच्या वातावरणाला त्या मुलांनी दिलेला प्रतिसाद. हम्म. तो प्रतिसाद देण्यासाठी काहीतरी व्हावं लागतं ना. मग तो प्रतिक्षिप्त क्रियेतनं आलेला विचारही असू शकतो. प्रतिक्षिप्त क्रिया, सटल लेवल, जे आपण नाव देऊ ते, जो सहज घडलाय की बाहेर किंवा जो जाणवला नाहीये. दिवाळीचा फटाका वाजला की आत मूल दचकतं, तेव्हा ते विचार करत नाही, पण तो होतो ना की ओ गॉड, म्हणजे काहीतरी पेटतं की नाही. म्हणजे व्यक्त होण्यासाठी, विचार व्यक्त करण्यासाठी तो मला समजलाच पाहिजे असं काही नाहीये. बरेच जण नाहीच समजत. 98% वागण्यात तू मगाशी येतो म्हणाली. बाहेर आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे मला स्वतःला ही कल्पना नव्हती की ह्यावेळी मी अशी वागून जाईल. म्हणजे ते 98% येतं. बऱ्याचशा गोष्टी 98% येतात आणि त्या कमी करण्याचा प्रयत्न जरूर करावा आपण. म्हणजे ते 98चं 90, 80, 70 पर्यंत येईल का, ह्याचा विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे तुला असं म्हणायचंय की मी जो विचार करतेय किंवा जे माझ्या डोक्यात धावतंय सतत, त्याच्याकडे जाणीवपूर्वक बघणं आवश्यक आहे, असं म्हणायचंय तुला? त्याला आत्मभान म्हणतात. बरं, हा परत अजून एक मोठा शब्द. आत्मभान म्हणजे मला माझी स्वतःची जाणीव असणं, त्याच्यामध्ये माझे विचार आलेच, त्यांची जाणीव असणं ही पहिली गोष्ट. नाही, एक मिनिट. स्वतःची जाणीव असणं, त्याच्यामध्ये विचार आलेच म्हणजे काय? म्हणजे मी आहे, जसं मला माहितीये माझे डोळे कुठे आहेत, माझं नाक कुठे आहे, बरोबर, माझं कान कुठे आहे, हे स्वतः. आज माझा पाय दुखतोय, आज माझ्या पोटात दुखतोय, बरोबर, आज माझी पाठ खूप दुखतीये, किंवा आज मला सॉलिड वाटतंय, हे सगळं जेव्हा असं म्हणतो, त्याप्रमाणेच आज माझ्या डोक्यामध्ये काय चालू आहेत विचार, त्याची जाणीव होणं म्हणजे आत्मभान. आणि नुसती जाणीव नाही, जाणीव ही एक प्रक्रिया आहे, जाणीव ही एक स्टेट आहे की मला जाणवलं, त्याच्यावरती ते प्रोसेस होणं हे आत्मभान आहे. प्रोसेस होणं म्हणजे काय की मला आता या क्षणी वाटतंय की तुला एक जोरदार फाईट द्यावी, पण मी प्रोसेस केलं आणि मी म्हंटल की बापरे कॅमेरा समोर आहे त्यामुळे हे करून नाही चालणार. नशीब तू, नाही तर मला असं वाटतं म्हणतेस कॅमेरा समोर आहे आता देते. तू माझ्या डोक्यात नसते विचार घालू नको. नाही, मी नाही विचार घालत आहे, हे तुझ्याकडे आहेत ऑलरेडी. असं नाही, मोठ्याने नाही बोलायचं. आहेत. सो विचार ही प्रक्रिया असते नेहमी, प्रोसेस, आणि त्याच्यातून जे घडतं ते वागणं. म्हणजे मग आता आपण जेव्हा असं म्हणतो की मी एखादी गोष्ट विचारपूर्वक केली, विचारपूर्वक निर्णय घेतला, विचारपूर्वक मी एखादी ऍक्शन घेतली, याचा अर्थ आत्मभान असं म्हणायचं तुला? जर आपल्याला ते कळलं असेल तर खरं आहे. बरेचदा आपण असं म्हणतो की मी खूप विचार केला याच्यावरती, पण ते आपल्याला काही जाणवलं असतंच असं नाही. आपण हे खूप गोंधळ घालतो. मी तुला अगदी सुरुवात सांगते बेसिक, की आपण जेव्हा लहान असतो की नाही, मी तुला माझंच उदाहरण देते की मी खूप लहान होते, तर एकदा मी माझ्या आईला असं विचारलं की आई आपण जे जेवतो ना, तर तू मला असं सांगतेस की उजव्या हाताने जेवायचं, डावा हात लावायचा नाही, तर मला लावायचं असेल तर डावा हात. माझ्यामध्ये थोडी बंडखोरी होती, त्यामुळे जर आईने सांगितलं की हे करायचं नाही तर मी असं म्हणायचे का नाही करायचं, प्रश्न विचारायचा तुला. तर जेव्हा मी हे तिला विचारलं तेव्हा ती मला म्हणाली खा, डाव्या हाताने खा. म्हटलं नाही पण तू नाही म्हणालीस. मला म्हणाली पण तुला खावंसं वाटतंय ना डाव्या हाताने, खा. मग मी डाव्या हाताने खायला गेले आणि मला ते जमलं नाही. तर मी तिला म्हटलं आई नाही जमत आहे डाव्या हाताने खायला. तर म्हणाली की हे तुला जमत नाही कारण तू डावरी नाहीस, याची जेव्हा मला जाणीव झाली तेव्हा मी तुला असं सांगितलं की तू उजव्या हाताने जेव. ते मी तुला जेव्हा सांगितलं तेव्हा तिथे तुझा विचार नव्हता, हा माझा विचार होता. ओके, की तू उजव्या हाताने जेव कारण मला असं वाटतंय की तू डावरी नाहीस. आज जेव्हा तू मला असं विचारलंस का नाही डाव्या हाताने खायचं, तेव्हा मी तुला सांगितलं की तू डाव्या हाताने खाऊन बघ की तुला तुझा विचार येईल की मला डाव्या हाताने खायला कष्ट पडतात म्हणजे मी डावरी नाही आणि मी उजव्या हाताने खायचं. तर विचार हे डेव्हलप करावे लागतात, त्याच्यासाठी वाव द्यावा लागतो, चुका करायला वाव द्यावा लागतो, रिस्क घ्यायला वाव द्यायला लागतो. हे तर नाही होत, हे तर होतच नाही आपल्याकडे. ते चुकायचं कसं? लोकांना अपमान होतो, मी कधीच चुकत नाही असे म्हणणारे लोक असतात खूप. पण लहान मुलांपासून सुरुवात करायला काय हरकत आहे? आपण बोलताना असं म्हणतो नाही, आपण चुकतच शिकतो. पण लहान मुलांना आपण असं म्हणतो की हा काय गाढवपणा केलायस तू, तुला अक्कल नाहीये का? आपण अक्कल काढतो, म्हणजे त्यांना समजावून सांगण्याच्या ऐवजी आपण डायरेक्ट अक्कल काढतो. विचारांचं कसं माहितीये का, किंवा करू नकोस असं सांगतो. गंमत अशी आहे ना की तू करू नको सांगितलं ते करणार नाही.
म्हणजे तुझ्या आईने तुला सांगितलं की करून बघ डाव्या हाताने, जेवून बघ म्हणून. पण माझ्या मते 100 90 आया कदाचित किंवा 95 आया असं सांगतील, की "मी सांगते ते कर ना, गपचूप स्वतःचं डोकं चालवू नकोस." तोच तर प्रॉब्लेम आहे. स्वतःचं डोकं चालवू नकोस ही टॅगलाईन आहे ना. म्हणजे आपण लहान मुलांना, तुझे म्हणतेस की लहान मुलांपासून सुरुवात, मला मान्य आहे. पण आपण ती सवय लावायला हवी ना विचार करण्याची. विचार करण्याची सवय लावायची गरज नसते. विचार करतच असतात मुलं. ते विचार व्यक्त करण्याची सवय लावायला हवी. तसं नाही. तुला तुझ्या ऐक आईने मी तुला सांगते हां. कसं, की मी तुला म्हटलं तसं की 98% विचार तर घडतायत ना. ऑटोमॅटिक आपल्याला त्याची चालू जाणीव आहे, आपल्याला नाहीये. माहिती नाही. मग ते होतं त्याच्या डोक्यात. हं. मुलांना कदाचित त्याची जाणीव असेल नसेल, 2% आहे, बरोबर. की मला आता ह्याच्याबद्दल असं काहीतरी वाटलेलं आहे. हे मला कळलंय ना. हं. मी जर ते बोलले नाही, तर ते बरोबर आहे का चूक आहे, हे ताडून बघायला मला संधी कशी मिळणार? आणि माझ्या मुलीची हकीकत मी तुम्हाला सगळ्यांना मला वाटतं बरेच वेळा सांगितली आहे, की मी इस्त्री ठेवली आणि तिला त्या इस्त्रीला हात लावायचाच होता ना. तिच्या डोक्यात तिने विचार केला, की नाही मी हात लावून बघीन. मग तिने बघितलं म्हणाली गरम आहे. त्याच्यानंतर तिला गरम म्हणजे काय हे कळलं. तोपर्यंत तिला तुझ्या विचाराने चालायचं नव्हतं. तिला माझ्या विचारांनी चालायचं नव्हतं. याचा अर्थ असा नव्हे, की आपण दुसऱ्याचे विचार मोडीतच काढायचे. हं. रेफरन्स पॉइंट प्रत्येकाला लागतोच. तसा तो लहान मुलांना पण लागतो. हं. पण मी कुठला रेफरन्स पॉइंट उचलला पाहिजे, हे मला कळण्यासाठी माझे विचार व्यक्त तर झाले पाहिजेत. आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे, हल्लीच्या काळात व्यक्ती स्वातंत्र्याच्या ज्या आपल्या कल्पना आहेत, त्याच्यामध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरोबर. फ्रीडम ऑफ स्पीच हं. आणि फ्रीडम ऑफ बिहेवियर. हं. फ्रीडम ऑफ थॉट्स कुठे आहे? हां, म्हणजे हाऊ कुड यू डू दॅट? ऑर हाऊ कुड यू से दॅट? विचार स्वातंत्र्य, आता वर्तन विचारच स्वातंत्र्य. कसा केलास तू? हां, असा विचारच कसा करू हे असं तुच्छतेने म्हटलं जातं, की असा विचारच कसा करू की शकतेस? मला कुठलाही विचार करण्याचा वाव मिळाला पाहिजे. त्याची माझी क्षमता असली पाहिजे, जी मी डेव्हलप करेन. आणि त्याबद्दल दुसऱ्या माणसांनी माझ्यावर बोट नाही ठेवता कामा. कारण विचार करणं, हे विचार करणं नसतं, विचार होणं असतं आणि ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतं, बरोबर? नाही, कंट्रोल मधलेले असलेले सुद्धा वेगवेगळे विचार करावेत की. हं. काय वाईट आहे त्याच्यात? हं. मला डाव्या हाताने जेवून बघायचं आहे, हा विचारच आहे. बरोबर. आता मी एवढी तो व्हायरस वीरू सहस्त्रबुद्धेसारखी हुशार नाही म्हणून. कदाचित मी दोन्ही हातांनी जेवू शकले असते की. ॲम्बिडेक्स्ट्रस होऊ शकले असते. तू जोपर्यंत ते करून बघत नाहीस तोपर्यंत कसं कळणार कळणार? नाही. तू जोपर्यंत प्रश्न विचारत नाहीस तोपर्यंत कळणार नाही. गप्प बसा संस्कृती आपली आहे की नाही, मुलं म्हणतात तसं. की मी प्रश्नच नाही विचारू शकत. हं. याचं कारण मी काही विचारलं तर समजतं काय मूर्खासारखे प्रश्न विचारतायत असं म्हणतात. मग मी गप्प होते. हं. आपली अक्कल काढलेली कुणालाच आवडत नाही ना. नाही. लहान मुलांना पण नाही आवडत. आणि लहान मुलांची अगदी म्हणजे सॉफ्ट टार्गेट असल्यासारखी सतत अक्कल काढली जाते. काढली मग ते जाते. गप्प बसतात. आणि चूका झाल्यानंतर तर त्या चुकीबद्दल म्हणजे ठीक आहे, तुम्ही त्यांना समजावून सांगा, थोडंसं ओरडा पण. पण जे एक्स्ट्रीम लेव्हलवर चुकल्याबद्दल ओरडलं जातं, त्याच्यातनं मुलं मिटून जातात असं नाही का वाटत? मिटून जातात म्हणजे मग ते हं. मग राहू दे, आपण कशाला काय बोलायचं. हं. तुम्ही त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य देता बरं का, नाही असं नाही. हं. पण मग आपण असं म्हणतो काय आगाऊपणाने बोलतात मुलं. हां. कारण त्याचं नाही बोलायचं. ते विचार आपल्याला कळलेले नसतात. बरोबर. पण म्हणजे तू जे म्हटलीस मगाशी आत्मभान म्हणजे जाणीवपूर्वक किंवा हेतुपूर्वक विचार. बरोबर? की जो विचार करतोय, जो विचार होतोय तो जाणायला पाहिजे. हे की मला जाणीवपूर्वक एखाद्या दिशेने, हेतुपूर्वक एखाद्या दिशेला माझे विचार घेऊन जायचे हे का दोन्ही? याच्यामध्ये अजून एक तिसरा अँगल असा आहे की 2 अँगल भारी पडतायत मला ऑलरेडी. की एक तर असं आहे तू म्हणालीस असं की विचारपूर्वक विचार करायचा. दुसरं विचारपूर्वक विचाराला एका दिशेने न्यायचं. हं. आणि तिसरं विचारपूर्वक एखादा विचार थांबवायचा. हां. तिसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे आणि सगळ्यात कठीण आहे. कठीण म्हणजे जवळ-जवळ अशक्य आहे. अशक्य नाहीये, पण कठीण नक्की आहे. हं. याचं हेच कारण आहे की आपल्या विचारांवरती नियंत्रण नाही. म्हणजे परत तेच झालं, की हाऊ कुड यू आपण जे म्हणतो.
विचारांवर नियंत्रण म्हणजे माझे विचार कुठल्या दिशेने जात आहेत त्यावर नियंत्रण. मी कुठले विचार करायचे याच्यावरती नियंत्रण नाही म्हणत आहे मी. मध्ये खूप फरक आहे. हिटलर पण विचारी होता की. पण त्याचे विचारच चुकीच्या दिशाच चुकली होती. म्हणजे असं आपण म्हणतो आता त्याला स्वतःला कदाचित त्याला तसं वाटत स्वतःला नसेल. तसं वाटलं नाही आणि त्याला क्लॅरिटी खूप होती त्याच्या विचारांची. त्यांनी जे केलं, योग्य केलं, अयोग्य केलं तो एक पुढचा वेगळा पुढचा मुद्दा आहे. मुद्दा आहे. पण ही वॉज व्हेरी क्लिअर अबाउट व्हॉट ही वॉन्टेड टू डू. आणि ती विचारांची क्लॅरिटी येण्यासाठी आपल्याला आपले विचार तर कळले पाहिजेत. ते कळण्यासाठी आपल्याला आपल्या विचारांना अप्रोच करण्याची सवय पाहिजे. न भीता हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे असं की अरे बापरे, म्हणजे स्वतःला स्वतः म्हणणं की अरे बापरे, मी कसं काय माझ्या मनात कसं काय हे आलं. करेक्ट. अरे बापरे, मी हा असा पण विचार करू शकते. अरे बापरे, म्हणजे मी फारच वाईट आहे का, वाईट व्यक्ती आहे का, की अरे बापरे, हे असे विचार करून मी अशी वागले तर किती वाईट होईल हे. अरे बापरे, मी खूपच बेकार बाई आहे. इथपर्यंत याचं कारण आपलं कंडिशनिंग तसं झालंय ना, की असे विचार मला माझ्या विचारांची व्याप्ती तेव्हाच कळेल जेव्हा मी माझे विचार व्यक्त करीन आणि दुसऱ्याकडून ते व्हॅलिडेट होतील किंवा होणार नाहीत. इट इज बोथ वेज. म्हणजे एखादा मुलगा जेव्हा आपण असं म्हणतो की तो ना भयंकर दुष्ट आहे, तो काय दुसऱ्या मुलांना मारतो उगाचच किंवा खोड्या काढत राहतो, ही इज अ बुली असं आपण म्हणतो की नाही, तो जे वागतो त्याच्या मागचा त्याचा विचार काय आहे हे आपण कधी समजून घेतो का? म्हणजे ते जे लेबल आहे त्या लेबलच्या मागे एक्झॅक्टली काय आहे. प्रत्येक वर्तणुकीच्या मागे काहीतरी विचार असतो. तो त्या मुलाला जाणवला असेलच असं पण नाही, कारण त्याला तो विचार कोणी करूच दिला नाहीये. तर ते जे आहे वर्तणुकीच्या मागचा विचार तो व्यक्त होत नाही तोपर्यंत कसं कळणार की तो विचार योग्य आहे का अयोग्य आहे. पण म्हणजे तू असं म्हणतेस की प्रत्येक विचार हा व्यक्तिसापेक्ष त्या दृष्टिकोनातून बघितला पाहिजे अर्थातच किंवा सिच्युएशनल. व्यक्तिसापेक्ष आहे, सिच्युएशनल आहे, याच्या पलीकडे जाऊन विचार हा विचार आहे. म्हणजे त्याला असं कुठल्याही त्याच्यामध्ये ठोकताळा नाहीये. विचाराला भावना चिकटल्या ना की तो सब्जेक्टिव्ह होतो. बरोबर. पण तोपर्यंत विचार हा विचार आहे. एक फाईट द्यावीशी वाटते मला, हा विचार आहे ना, विचार आहे. तर तो मी जेव्हा करते आणि एखाद्या छोट्या मुलाच्या बाबतीत करते तेव्हा तो क्रूर विचार ठरतो. की एखादा लहान मुलगा आहे आणि मी असं म्हटलं एक फाईट द्यावीशी वाटते मला त्याला, हा विचार दुष्ट विचार आहे. एखादा पुरुष एखाद्या बाईला त्रास देत असेल, त्याच्याकडे बघून मी असं म्हटलं की एक फाईट द्यावीशी वाटते मला त्याला, तर हा विचार चुकीचा आहे का? नाही. तेव्हा आपण म्हणू की हा बरोबर आहे, मला पण तसंच वाटलं. म्हणजे बघा परत ह्याच्यात अजून एक प्रश्न आहे. भावना ही असतेच विचाराच्या मागे, की एक फाईट द्यावीशी वाटते मला, ह्याच्या मागे भावना आहेच. फक्त ती कुठल्या दिशेला आहे किंवा कुठल्या सिच्युएशन मध्ये आहे, कुठल्या व्यक्तीसाठी आहे किंवा कशाचा रिस्पॉन्स म्हणून आहे, त्याच्यानुसार योग्य का अयोग्य ठरतं असं म्हणता येईल आपल्याला. पण मुळामध्ये हे सगळं डिस्कशन नंतर येतं खूप. त्याच्या आधी विचारांकडे विचार म्हणून बघता आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही त्याला भावना जोडा, तुम्ही त्याला सिच्युएशन जोडा, माणसं जोडा, हे सगळं ठीक आहे. पण दुसऱ्याला मारावंसं वाटणं, दुसऱ्यावर प्रेम करावंसं वाटणं, दुसऱ्याशी बोलावंसं वाटणं, दुसऱ्याला इम्प्रेस करावंसं वाटणं, एखाद्या माणसापासून दूर पळावंसं वाटणं, एखाद्या माणसाच्या कायम सहवासात राहावंसं वाटणं, एखादी छान गोष्ट खावंसं वाटणं, एखादी गोष्ट अजिबात खावीशी न वाटणं, हे सगळे विचारच आहेत की ते कुठला माणूस कुठल्या सिच्युएशन मध्ये किती प्रमाणावर वापरतोय याच्यावरनं त्या विचारांची व्याप्ती आणि खोली ठरते. पण मग स्मिता, ह्या प्रत्येक विचाराच्या मागे भावना नाहीये का, किंवा विचाराच्या सोबत भूक लागणं ह्याच्या मागे भावना नाहीये. ती आपली अंतःप्रेरणा आहे. बरं, ती सगळ्यांना भूक लागते. तर मला आज भूक लागली ह्याच्या मागे भावना नाहीये. पण मग एखाद्यावर प्रेम करावं असं वाटणं, त्याच्यामध्येही भावना नाहीये. प्रेम करावं असं वाटणं हे ऑक्सिटोसिनमुळे होतं, उपजत आहे ते. कुणावरती मला प्रेम करावं असं वाटतंय, कशा प्रकारे करावं असं वाटतंय आणि कुणावर का करावं असं वाटत नाहीये, इथे भावना आली, तो विचार नाहीये. मग विचार, मी तर भावनेवर जाते स्मिता. विचार आणि भावना म्हणजे त्या एकमेकात गुंतलेल्या आहेत का, वेगवेगळं आपण वेगवेगळ्या रस्त्याने जात आहेत का रेल्वे ट्रॅक सारखं पॅरलली जात आहेत? याला असं जनरल उत्तर नाही, हे तिन्ही घडतं. ओके.
माणूस हा इतका कॉम्प्लिकेटेड आहे ना, हम्म. की तो कशा प्रकारे विचार करतो, कधी असा करतो, कधी तसा करतो. म्हणजे एखादा अत्यंत क्रूर कर्मा असलेला माणूस सुद्धा स्वतःच्या मुलीच्या लग्नात ती सासरी जाणार म्हणून रडतो ना, बरोबर. तेव्हा त्याला वाईट वाटतं, की आपली मुलगी आता आपल्याला दुरावणार आहे, याचं वाईट वाटतं त्याला. त्याने तो क्रूर कर्मा राहत नाही का राहत. तो बाकीच्यांशी जे वागलाय ते लगेच पुसलं जातं का नाही पुसले जात. पण ही त्याची बाजू पण खरीच आहे की. बरोबर. हं. बरोबर आहे. त्यामुळे त्या क्षणी त्याच्या मनात हा विचार आहे, हम्म. की आता यापुढे माझी मुलगी मला भेटणार नाही हम्म. आणि म्हणून मला खूप दुःख होत आहे. हम्म. त्यामुळे असं तुम्ही कंपार्टमेंट्स नाही करू शकत, की हा विचार योग्य आहे, हा अयोग्य आहे, हा ह्यावेळी झाला तर योग्य आहे, त्यावेळी झाला तर योग्य आहे. विचार हे विचार आहेत. ते फ्री फ्लोईंग असतात. थॉट्स आर ऑलवेज फ्री फ्लोईंग. त्यातले काही आपण पकडतो, काही नाही पकडू शकत. काही नाही पकडत एवढंच किंवा फक्त. काही इम्पल्सेस म्हणून येतात आणि आपल्याला कळत नाहीत. पण ते जेवढे जास्त कळतील तेवढं चांगलं. याच्यासाठी लहानपणापासून विचार करण्याची मुभा मिळाली पाहिजे. वैचारिक सीमोल्लंघन. खूप इंटरेस्टिंग विचार Terminology. बंदिस्त नका करून ठेव. हे असं म्हणजेच चांगलं आणि असं म्हणजेच वाईट, असं काही नसतं. एखादा विचार एखाद्या क्षणी अत्यंत फालतू वाटतो, तो दुसऱ्या क्षणी तोच विचार खूप इंटरेस्टिंग पण वाटू शकतो ना. बरोबर आहे. मग तुम्ही त्याचं इव्हॅल्युएशन कसं करणार? म्हणजे विचार तू फक्त एक विचार आयसोलेट करून किंवा त्याच्या आजूबाजूची परिस्थिती इग्नोर करून त्या विचाराचं इव्हॅल्युएशन नाही करू नाही करू शकत. म्हणूनच कुठलाही विचार हा तू काय फालतूसारखं बोलतीयस म्हणून उडवून लावणं इज नॉट अ गुड थिंग. प्रत्येक विचाराला वाव द्या. त्याचं पुढे जाऊन काहीतरी होऊ शकतं. तू मला असं सांगू शकशील 1 2 3 4 की विचार करा, विचारपूर्वक विचार करा किंवा हे काय करू मी, व्हॉट डूज अँड डोंट्स किंवा नुसते डूज. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मुलाने तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला तर एडल्ट लेवलवर त्याचं उत्तर द्या. बरं. बालिश असं काही नसतं प्रश्नांमध्ये. इथे मग हे समान ह्याच्यामध्ये की मी तुला कुठलाही प्रश्न विचारला किंवा तू मला कुठलाही प्रश्न तसाच विचारला लहान मुलांच्या तरीही हाच उत्तरात- असाच रिस्पॉन्ड असायला. येस. आणि स्पेसिफिकली लहान मुलांच्या, कारण विचार प्रक्रिया ही संस्कारक्षम लहानपणापासून वय असतं. डेव्हलप होत जाते, ती संस्कारित होत जाते. बरोबर बरोबर. त्यामुळे जेव्हा तुमचं मूल तुम्हाला काहीतरी विचारेल तेव्हा ते तुम्हाला कितीही बालिश वाटलं, कितीही बिंडोक सारखं वाटलं, कितीही बेक्कल सारखं वाटलं, अरे ह्या करून डिस्कार्ड तरी ते डिस्कार्ड नका करू. त्या मुलाला त्या लेवलवरती जाऊन उत्तरं द्या आणि अशा प्रकारे उत्तरं द्या की त्यातून दुसरे विचार निर्माण होतील आणि त्यांना समजेल त्यांच्या समजेल. वयात. त्यापेक्षा त्यांना अजून प्रश्न पडतील. प्रश्न पडणं ही विचार प्रक्रियेची सुरुवात आहे. प्रश्न विचारले जाणं हा त्याची पुढची स्टेप आहे आणि त्यांची उत्तरं मिळाल्यानंतर अजून नवे प्रश्न पडणं हा विचार प्रक्रियेचा सांधा आहे. आणि तरच त्यांना विचार व्यक्त करायची किंवा न घाबरता व्यक्त करायची सवय लागेल. आणि तिथूनच कळतं ना, ज्यात विचारांना व्हॅलिडेशन मिळतं ते पुढे जातात, ज्यांना मिळत नाही ते तिथे थांबवले जातात. पण त्यांना कळतं की का व्हॅलिडेशन मिळालं नाही किंवा त्यांना कळतं की ओके हे दिस इज नॉट राईट किंवा दिस इज नॉट द राईट पाथ मे बी. करेक्ट. की एखादं मूल जेव्हा वाईट वागतं तेव्हा असं वागायचं नाही असे सांगून थांबू नका. ते का वागायचं नाही याचं त्या मुलाला त्याच्या वयात कळेल असं आणि पटेल असं उत्तर तुम्हाला देता आलं किंवा मग पाहिजे. त्याच्या हा आधी संस्कार आहे. त्याच्या आधी की त्याला असं का वागावं असं वाटलं हे त्याला किमान बोलू द्या. समजून तर डेफिनेटली घ्या. पण मग जर असं वागायचं नाही असं सांगताय तर ते का, आणि मग हे अशा प्रकारे वागायचं तर ते का हे सांगा. त्याच्यावर त्याचं काही म्हणणं असेल तर ते ऐकून घ्या की अगं उजव्याच हाताने जेव, नाही पण मला डाव्या हाताने जेवायचंय, तर का तुला डाव्या हाताने जेवायचंय, मला असं वाटतं जेवावं असं, मग जेव. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलंही उत्तर चुकीचं नाहीये, उत्तर किंवा बालिश नाहीये. बालिश तर काहीच नाहीये. म्हणजे हे कसं माहितीये का की एखादा 6 वर्षाचा मुलगा 1 ते 10 आकडे म्हणतो तर आपल्याला वाटतं त्यात काय 1 ते 10 आकडे म्हणण्यात काय एवढं मोठंसं, पण त्याच्यासाठी ते मोठं खूप मोठी अचीवमेंट आहे. तसं तो जो विचार करतो तो त्याच्या वयाच्या दृष्टीने मोठाच असतो. योग्य का अयोग्य ही पुढची गोष्ट आहे, पण तो मोठा असतो ना, मग तो करू दे, त्याला बोलू दे. आणि ह्याच्यातून तू असं जे म्हणतेस की आपले जे सबकॉन्शियस मधले असतात ते वर thoughts, येतात. ते हळूहळू वर येतात आणि ते रादर जाणीवांमध्ये येतात आणि मग जे इम्पल्सिव्हली काहीतरी चुकीचं घडून जातं किंवा व्हॉट एव्हर इम्पल्सिव्हली नुकसान करणारं स्वतःचं किंवा दुसऱ्याचं त्यापेक्षा वाईट घडून गोष्ट हल्ली घडते माहितीये का, आपण मुलांना मुलांसारखे विचार करू देत नाही पण प्रौढांसारखे निर्णय घ्यायला सांगतो. बापरे. हो बरोबर आहे.
बरोबर आहे. हल्ली मुलं डिसिजन्स घेतात पटापट. तू सांग मला, आपण ह्या रंगाचा सोफा घ्यायचा का या रंगाचा सोफा घ्यायचा, हा सोफा घ्यायचा का हा सोफा घ्यायचा, तुला जो आवडतोय तो आपण घेऊ. कुठे आहे त्या मुलाला तेवढी समज? हे तुम्ही जेव्हा मुलाला सांगता आणि तो सांगतो की हा घ्यायचा, तेव्हा तुम्ही त्याला विचारता का की हा तुला का आवडला. हा, आपण त्यांच्या विचारशक्तीवर आणि त्यांच्या निर्णय क्षमतेवरती इतका डोळे झाकून विश्वास ठेवतो किंवा अजिबात विश्वास ठेवत नाही. म्हणजे निर्णय घेण्याचा हा ओझं आहे हे. हा मोठ्या माणसांचा आळस आहे, बाकी काही नाही. बरोबर आहे. हा आळशीपणा आपण सोडायला हवाय. कारण तो आपण सोडला ना, विचार प्रवाही राहिले ना, की काहीतरी नवीन नवीन घडत राहतं, काहीतरी नवीन नवीन उदयाला येतं. नाहीतर पुन्हा तेच आहे. परत मी म्हटलं तसं की समाजाला स्थैर्य हवंय. बरोबर. स्थैर्य याचा अर्थ एक विचारांची बैठक झाली आहे, आता ते तिथेच थांबलंय, पण मग ते पुढे कसं जाणार. ते प्रवाही राहत नाही स्थैर्य. विचार प्रवाही राहिले की समाज प्रवाही हा, राहतो. किंवा काहीही बदल करायचा तर ते थोडंसं अस्थिर Friction. होणारच. पण त्याला पर्याय नाहीये, म्हणून विचारच नाही का करायचे. मी सांगतो म्हणून कर, ह्याला काय अर्थ आहे. आणि मग मुलं विचार करायचं बंद करतात. म्हणजे काय, विचार व्यक्त करायचं बंद करतात. पण इथे असतंच की नाही, सगळं असतंच. आणि मग ते चुकीच्या दिशेने जातात, चुकीच्या माणसांबरोबर डिस्कस केले जातात, रेफरन्स पॉइंट्स चुकीचे घेतले जातात. की तू मला माझे विचार व्यक्त करून देत नाहीस, मी माझ्या मित्रांपाशी व्यक्त करतो. आणि मग जे तू व्हॅलिडेट केलं नसतंस ते मित्र व्हॅलिडेट करतात. आणि त्यांच्या वयाचे ते मित्र त्यांच्या छोट्याशा अनुभवातनं जे काही माहिती आहे तेवढंच ज्ञान प्रदान करतात. त्याप्रमाणे ते व्हॅलिडेट करतात आणि मग आपल्याला ते बरोबर वाटायला लागतं. हे जे सगळे आणि म्हणून इव्हेंच्युअली आय थिंक मुलांना असं वाटतं की आपल्या आईबाबांशी आपल्याला बोलायचं नाही, पण मग आपले संवाद मित्रच तुटतो. सगळे ग्रेट आहेत. संवाद तुटतो, कारण आई बाप मुलांच्या लेवलला जाऊन संवाद नाही साधू शकत. मुलांच्या लेवलला जाऊन वेडगळपणा करणारे आई बाप मी खूप बघितले आहेत. संवाद साधणं पण संवाद नाही साधू शकत. खूप कठीण आहे रे. त्याच्यात काहीच कठीण नाहीये खरं तर. नाही, संवाद साधणं कठीण नाहीये, त्या लेवलला जाणं कठीण आहे. लहान अजिबात कठीण मुलांच्या. नाहीये. आपणही एकेकाळी लहान होतो ना, मग आपण त्या सगळ्यातनं गेलोय. बरं, कठीण नाही, आपण असं म्हणूया कष्टकारक आहे. गंमत आहे की त्यात. वेळ द्यावा लागतो ग त्यासाठी. अगं त्यात आणि मला नाही वाटत गंमत हल्ली लोकांना वेळ असतो तेवढा. म्हणजे नाही त्यापायी द्यावा चाललंय. लागत. वेळ का द्यावा लागेल. बघ तू मला सांग, साधी सोपी गोष्ट आहे की आई ऑफिस मधनं घरी येते. ओके, हल्ली बऱ्याचशा आया नोकऱ्या करतात, संध्याकाळी घरी येते, थकून बघून घरी आली असेल, मला कबूल आहे की अवास्तव कुठलीही चर्चा करण्याची बँडविड्थ, हा शब्द हल्ली खूप आवडतात, तिच्यामध्ये नसते. मग तिची छोटी मुलगी किंवा मुलगा शाळेत जाऊन आलेले असतात. आणि मग आई आली की ती काहीतरी घरामध्ये काम करत असले असते. हा मुलगा शेजारी उभा राहून म्हणतो, आई तुला माहिती काय काय झालं शाळेत. तर आई तो कुकर लावता लावता, हा काय झालं असं कर. मग तो उत्साहाने तिला सांगतो. असते काहीतरी क्षुल्लक गोष्ट. तुला माहितीये, तो माझ्या शेजारचा तो बसतो ना, त्यांनी नाकात पेन्सिल घातली, मग ना टीचर त्याला केवढ्या ओरडल्या, आणि असं तो काहीतरी सांगतो. आई म्हणते, हो, अरे बापरे, आणि विषय संपवते. कारण माझ्यासाठी त्यांनी काहीतरी नाकात पेन्सिल घातली, तू मला कशाला. एकदम आलतू फालतू. आणि ती तिथे विषय संपवते. पण त्या मुलाच्या डोक्यात ह्या गोष्टीवरून इतर प्रश्न आलेले असतात की त्यात का आई का ओरडल्या त्याला टीचर एवढ्या, नाकात पेन्सिल घातली तर काय झालं. हा प्रश्न ते मूल विचारू नाही ना शकत, कारण आईने बसून ऐकलंच नाहीये. किंवा काय होतं, किंवा आई असं नाही म्हणा, अरे बापरे असं केलं त्यांनी, मग तुला काय वाटलं, किंवा तू काय केलंस मग. तुला पण भीती वाटली का, किंवा टीचर त्याला खूप ओरडल्या का, मग टीचर त्याला ओरडल्यानंतर तुला काय वाटलं, बाकी काही बोलल्या का, प्रतिक्रिया होती, हे तुम्ही बोललात. तर मुलं म्हणतील, हा बाकीची सगळी मुलं त्याला हसली. मग तुम्ही मुलाला सांगू शकाल, असं कोणाला टीचर ओरडल्या की हसायचं नाही, हा पण तू मित्र आहेस ना त्याचा, तू पण हसलास का, हा पण प्रश्न विचार. मग मुलांना कळते की हा ही मैत्री आहे, की जेव्हा सगळे त्याला ओरडतात आणि सगळे हसतात तेव्हा त्याच्या बाजूने उभा राहतो. डोंट वरी, मी आहे तुझ्या बरोबर. इथे मैत्रीची सुरुवात झाली की नाही. सो हा एक परत छोटासा टायनी संस्कार होतो, आणि असं छोट्या छोट्या ह्याच्यातच तो तेव्हाच होतो जेव्हा संवाद होतो, आणि तो संवाद मुलांच्या कलानी होतो, आपल्या नाही. तुम्ही त्याला असंही सांगता, तू नको असल्या नाकाबिकात पेन्सिल घालूस, काय घाणेरडे, म्हणजे असं तुम्ही बोललात की मूल म्हणतात, अच्छा नाकात पेन्सिल घालणं घाणेरडेपणा आहे, म्हणजे शी तो घाणेरडा आहे. बरोबर. मी नाही त्याच्याशी बोलणार, पण त्याचा मित्र असतो ना, मग त्याला हे कळत नाही की काय घाणेरडा आहे याच्यात. म्हणजे मला त्याच्याशी बोलायचं का नाही बोलायचं असा डायलेमा आहे तो. काही वाटलेलं नाही, म्हणून मला आवडतो तो, पण आता आई तर म्हणते तो घाणेरडा आहे.
मग आई का ग घाणेरडा आहे असं त्यांनी विचारलं तर म्हणाल, नाकात पेन्सिल घालणं हे काय चांगुलपणाचं लक्षण आहे तुझ्या मते? मग मुलं गप्प बस. म्हणजे नाही, ह्याच्यावर आता काय बोलायचं. मग ते कन्क्लुजन करतात की माझी आई असं म्हणते की हा मुलगा घाणेरडा आहे. आता माझी मैत्री नाही त्याच्याशी, तो आता माझा मित्र नाही, संपली. एक फुलू घातलेली मैत्री. अतिशय छोट्या क्षुल्लक कारणामुळे आणि आपल्याला हे जाणवत नाही. बरोबर मुलं आहे. काय विचार करत असतात याची आपल्याला जाणीवही नसते मंजिरी. आणि मग कधीतरी पुढे एक 7-8 वर्षांनी मुलं जेव्हा परत असाच एखादा प्रसंग घडला की असंच वागणं रिपीट करतात, तेव्हा आपण त्यांना म्हणतो, कमाल आहे तुझी मित्र आहे ना तो तुझा, एवढ्या तेवढ्या गोष्टींना तोडायची का मैत्री? हा. पण त्याची सुरुवात कुठे झाली? आणि ती जाणवत पण नाही. आपण विसरून तर गेलो. लक्षातही तो नाही. मुलगा पण विसरून तोही गेला. विसरून पण गेलेला संस्कार आहे. राहिला ना. बरोबर. त्याचा जो परिणाम आहे, संस्कार म्हणजे तू जे म्हणतेस, परिणाम जो झालेला आहे राहिला. आणि त्याच्यातून जे आपण असं म्हणू कन्क्लुजन निघालेलं ते आहे, टिकलं ना, ते आणि कायमचं टिकलं. कायमचं टिकलं. ते काय फक्त 1, 2, 3 प्रसंगापुरतं नाही टिकलं. ते त्याच्या प्रत्येक वागण्यात रिफ्लेक्ट होणार. म्हणूनच विचारांना वाव द्यायचा. हम्म. मुलं जेव्हा आपणहून तुम्हाला काहीतरी सांगायला येतात, तुम्ही त्यांचं ऐकत नाही. नंतर मुलं तुमच्याशी बोलायची बंद झाली की तुम्ही असं म्हणता, काय आमची मुलं आमच्याशी बोलतच नाही. मग ते त्यांचे मार्ग शोधतात, जे अनेकदा दुर्दैवाने चुकीचे असतात. तू मुलं म्हणतेस, पण परत मी तुला तिथे आणते की हे फक्त मुलांचं नाही, पण हे अडल्ट्सचं पण मी हे होतं. स्पेसिफिकली 2 अडल्ट्सचं. बाबतीत का सांगते माहितीये का? कारण आपण असं म्हटलं की विचार प्रक्रिया सुरू कुठे होते ना, तिथून तर ती सुरुवात खूप करते. लहानपणापासून सुरू बरोबर होते. आहे. आणि तेव्हा तुमच्या विचारांना वाव मिळाला ना, की हं. पुढे तुम्हाला तो वाव द्यायची पण सवय लागते. आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट इथे आहे, जेव्हा तुम्ही तुमचे विचार मोकळेपणाने व्यक्त करू शकता जिथे, तिथे तुम्हाला सेफ वाटतं. इथून मला एक थोडासा छोटासा आपण डिटूर घेते मी. मगाशी आपण जे म्हटलं, म्हणजे मी तुला अडल्ट्सवर का आणलं, की मगाशी आपण म्हटलं की योग्य किंवा अयोग्य असा विचार नाहीये. सगळं आयदर सिच्युएशनल आहे किंवा दिशा जी पकडतो किंवा कुठल्या व्यक्तिसापेक्ष. व्यक्तीच्या बाबतीत व्यक्तिसापेक्ष आहे. हे आपण मगाशी बोललो. त्याच्यानंतर म्हणजे आता गेल्या काही वर्षामध्ये आपण असं खूप वेळा किंवा आपला हल्ली जनरल बोलण्यात पण असं खूप वेळा येतं पॉझिटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह थिंकिंग आणि जे वर्कशॉप्स होतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह थिंकिंगवर, की तुम्ही काय केलं पाहिजे, काय हे ते. पण मग जर आपण सगळं व्यक्तिसापेक्ष आणि प्रसंगासापेक्ष आहे असं जर म्हटलं, तर मग तू आता मला सांग की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थिंकिंग असं खरंच काही असतं का? असतं. त्याचा आपल्याला रोजच्या आयुष्यात उपयोग किती होतो मला माहिती नाही. पण पॉझिटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार येत असतात मनात. पुन्हा तेच आहे, आपण करतो का? आपण जबरदस्तीने पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह विचार करतो का नाही? करू शकतो का? हो. करू शकतो का? हो, हं? बरोबर. तुम्ही पॉझिटिव्ह विचार करू शकता. नक्की करू शकता. म्हणजे हल्ली अफर्मेशन्स आणि अफर्मेशन्स करता किंवा मी छान आहे असं हां. आपण म्हटलं की आपल्याला बरं वाटतं. अफर्मेशन्स हं? हां. पॉझिटिव्ह थिंकिंग आणि निगेटिव्ह थिंकिंगपेक्षा मला असं वाटतं की रिअलिस्टिक थिंकिंगच्या दिशेने आपली वाटचाल व्हायला हवी. हं. हं? की कुठल्याही प्रसंगामध्ये, हं. कुठल्याही घटनेमध्ये, कुठल्याही माणसामध्ये, कुठल्याही कृतीमध्ये हं. 100% चांगलं किंवा वाईट असं नसतं. हं. त्यामुळे काही गोष्टी असतात की ज्या छान असतात, त्यांच्याकडे लक्ष द्या. हं. त्यांच्याबद्दल हॅपी राहा. हं. पण काही गोष्टी वाईट असतात त्यांचं भान असू नये. पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये पण वाहवत जाऊन नाही चालणार. तेही वाईटच आहे. तेही वाईटच आहे. हं. पॉझिटिव्ह विचार करणं म्हणजे निगेटिव्हचं अस्तित्व नाकारणं नाही. म्हणजे ते भान नाही सोडलं पाहिजे आपण. ते आहेत ना. जे आहे खूप अस्तित्वात. एखादा माणूस असं म्हणतो ना, की मी ना माझ्या घरात खूप सुखी आहे. मी माझ्या बायकोबरोबर खूप सुखी आहे. हं? तेव्हा तो सुखीच असतो की. हं. पण 10% काहीतरी खटकत असतं ना. हं. आणि ते असू दे. असू दे. त्याच्यात काही चुकीचं नाहीये. हं. जगी सर्व सुखी असा कोण आहे, असं आपले रामदास स्वामी पण म्हणून गेले. त्याच्या पुढची ओळ महत्वाची आहे. काय आहे? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून तूच शोधून पाहे. त्यामुळे तू कुठेही गेलीस ना, तरी विचार हा तुमच्या सगळ्या अस्तित्वाचा गाभा असला पाहिजे. हं. की ज्याला विचार करता येतात. योग्य आणि अयोग्य पण नाही. की ज्याला विचार क्लिअरली करता येतात. त्याचं आयुष्य बऱ्यापैकी हल्लीचा शब्द वापरायचा तर सॉर्टेड होतं. हां, हां. हं? बरोबर आहे. आणि खरं सांगायचं तर जग हे अशा विचारी माणसांमुळेच चालतंय. म्हणजे ज्याला कळतं की कुठल्या विचाराच्या आहारी जायचं आणि कुठल्या विचाराच्या आहारी नाही जायचं. विचारांच्या आहारी नका जाऊ. हं.
चांगल्या विचारांच्या आहारी पण नाही जायचं, कारण चांगलं वाईट असं काही नसतं ना. हे आपण मगाशी म्हटलं. विचारांचं भान ठेवा हम्म, आणि विचारांमध्ये लेयर्स असतात, की हा विचार आहे एक मूळ विचार. मग हम्म. त्याचे पुढे अधिक अधिक जसे जसे तुम्ही खोलात जाता ना, तसतसे त्या विचाराचे इतर पैलू पण तुम्हाला जाणवायला लागतात आणि मग तुम्ही ते सॉर्ट करू शकता. म्हणजे ना का मी तुला असं विचारलं आहारी आहे, की बऱ्याचशा आपल्यासारख्या साधारण मध्यम वयाच्या मोस्टली की मी एक विचार केला, त्याप्रमाणे मी कृती करायला सुरुवात केली, पण जे तू आता म्हणालीस की लेयर्स असतात, की मग माझ्याच विचाराला छेद देणारं किंवा विरोधी असं काहीतरी मला सापडतं. पण पहिला विचार माझा आहे, तर मी स्वतःला कॉन्ट्राडिक्ट कसा करू? म्हणून आपण ते जमत नाही लोकांना, करेक्ट की स्वतःचं वागणं बदलणं त्यामुळे लोकांना जमत नाही. कारण मी चुकीचा कसा असू शकतो, की किंवा हा माझा विचार आहे, मग मी चुकीचा विचार केले का? अशी भीती मग लोकांना वाटते. आणि मग नाही केले. म्हणून आपण जे विचार केले त्याचं एक्सप्लेनेशन आणि जस्टिफिकेशन आपण सगळ्यांना देत राहतो. इथेच आत्मभान महत्वाचं आहे ना, आणि ते प्रत्येक टप्प्यावर महत्वाचं आहे. गंमत अशी आहे की विचार म्हणजे काय देव नाही आहेत. हेच जे आपण म्हणतो की विचार म्हणजे काहीतरी, विचाराबरोबर कायम प्रगल्भ हा शब्द येत नाही. कारण विचार करणाऱ्या माणसाला फॉरएव्हर असं आपण वरच्या पायरीवर किंवा अरे हा बापरे प्रगल्भ, ग्रेट, हा शब्दच इतका जड आहे. म्हणजे एकदम भाव खातात अशी अशी लोक, जे लोक विचारी असतात त्यांना जाम भाव ते मिळतो. गंभीर असतात. भाव मिळतोय. ते बापरे. जाड भिंगाचा चष्मा घालतात. हो, बरोबर. त्यांना विचारवंत म्हणतात. नक्की. पण मग पुलं नव्हते का विचारवंत? होते तर अरे म्हणजे काय. पुलंनी अतिशय साध्या सोप्या खेळकर विनोदी शैलीमध्ये जीवनाचं केवढं तरी मोठं तत्वज्ञान असं सहज आपल्या पुढे मांडलंय. पण केवळ त्यांची शैली विनोदी होती म्हणून ते विचारवंत नव्हते का? होते ना. तर पुन्हा तेच आहे की विचाराला तुम्ही हलकं फुलकं घ्या, पण गांभीर्याने घ्या. विचार ही एक छान प्रक्रिया आहे, गंभीर किंवा विनोदी नव्हे. आणि त्याची मजा घ्यायला शिकलं पाहिजे. आपल्या डोक्यात एकावेळी असंख्य विचार आले पाहिजेत आणि ते तुम्हाला मनातल्या मनात असं, अरे हा विचार मस्त आहे, याचा धागा पकडून मी पुढे गेलं पाहिजे, त्याच्यात मजा आहे, किंवा हे काय बोरिंग, हे नकोय मला, हे तुमचं तुम्हाला कळता आलं ना की तिथे तुमचं आत्मभानाबरोबर समाजभान वाढतं. तिकडे तुमची विचार प्रक्रिया ऑटोमॅटिकली प्रगल्भ होत जाते. प्रगल्भ होत जाते. शब्द वापरलास ते बरं केलंस तू. हा विचार प्रक्रिया सगळी मग तू असं म्हणतेस की आपल्याला ती कॉन्शियस लेवलवर जास्तीत जास्त आणायची आहे. पण मग आपण जे म्हणतो की सबकॉन्शियस लेवलवर आहेत गोष्टी, जे आपण शब्द खूप पॉप्युलरली लोक वापरतात की इन्साइट्स किंवा सिक्स सेन्स, इम्पल्सेस किंवा इंट्युशन. खूप आवडता शब्द आहे इंट्युशन्स. हे पण विचार आहेत का? आणि मग हे आणि तुझे हे विचार किंवा ह्या गोष्टी जर कॉन्शियस लेवलवर आणल्या तर म्हणजे डज इट अफेक्ट ह्या दोन गोष्टी एकमेकांवर फॅक्ट इज की आपण आपले 100% विचार कॉन्शियस लेवलवरती नाही जाणू शकत. नाही जाणू शकत. याचं कारण आपण जे शिकतो ते फक्त या जन्मात शिकत नाही. म्हणजे पुनर्जन्म वगैरे ह्या लेवलवरती मी नाही जाते. पण जेनेटिक मटेरियल हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतं. बरोबर. त्या मटेरियल बरोबर विचारही जात असतात. म्हणजे ते ऑटोमॅटिकली आलेले असतात. ते तुम्ही नाकारू नाही शकत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी तुला म्हटलं की आपला मेंदू जो आहे ते काय काय टिपून घेत आहे आपल्याला कुठे माहिती. बरोबर. जेनेटिक त्याचं चालू आहे वेगळं. बरोबर. मी तुला एक गंमत, जो प्रसंग मी नेहमी सगळ्यांना सांगते, मी एका पुस्तकात वाचला होता की एका कुठल्या तरी हॉटेलमध्ये एका बिल्डिंगमध्ये आग लागली. ते सगळे अग्निशामक दलाचे जवान तिकडे गेले आग विझवण्यासाठी. आणि ती सगळी प्रोसेस चालू होती. तर एका क्षणी अचानक सडनली आउट ऑफ द ब्ल्यू त्यांचा जो फायर चीफ होता तो म्हणाला की नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता इव्हॅक्युएट करा बिल्डिंग, सगळेजण बिल्डिंगमधनं बाहेर पडा, असं त्यांनी त्याच्या त्या फायर जे होते जवान काम होते करणारे ते सगळे पटापट बाहेर आले. त्यांना कळलं नाही की हा का सांगतोय, आपण आत्ता काम सुरू आहे आपलं. ते सगळे बाहेर आले आणि ते जिथे होते त्याचं छत कोसळलं. त्यांनी बघितलं आणि ते एकदम सरप्राईज झाले. ते म्हणाले की आम्हाला कुठे काही खुणा नव्हत्या दिसल्या की हे कोसळतंय की काय, असं काही नव्हतं. तर तू का सांगितलंस?
तो म्हणाला की खरे सांगू का, तेव्हा मी हे का सांगितलं ते मला कळलं नाही, पण आता मी आता जेव्हा कळतंय. विचार करतो तेव्हा हा. मला ह्याचं जाणवतंय की हे सगळं काम लाकडी आहे आणि ज्यावेळेला लाकूड तुटतं तेव्हा त्याचा एक विशिष्ट आवाज येतो. हा. तो आवाज माझ्या कानानी टिपला आणि माझ्या मेंदूनी मला सांगितलं की बाहेर पण हे तुटणार आहे. सो ते Did I इम्पल्सिव्हिटी know it? Was I aware of it? No. पण ते घडलं. ती ऍक्शन घेतली गेली हा. आणि तो विचार नंतर जाणवला त्याच्यानंतर जाणवला. आणि मग आपण त्याला सिक्स सेन्स म्हणतो. त्याला आपण सिक्स्थ सेन्स म्हणतो. पण ते असतं कुठेतरी आत. असतं कुठे. कधीतरी आपल्या मेंदूने ते टिपलेलं असतं. हे म्हणाला मी कॉन्शियस लेवलवरती टिपलं होतं का नाही, पण मला हे माहिती आहे की माझ्या मेंदूला हे माहिती होतं की हा असा आवाज येतो. म्हणजे मग ते कुठेतरी आयदर अनुभवलेलं, वाचलेलं, ऐकलेलं, पाहिलेलं काहीही असू काहीही शकतं. असू शकतं. यालाच काही लोक देव म्हणतात. विचार म्हणजे देव आहे शेवटी. बरोबर आहे. तुम्हाला न जाणवलेले विचार सुद्धा तुमच्याकडून एखादे कृत्य घडवतात, तेव्हा असं म्हणतो की त्यांनी घडवलं. किंवा आपण असं म्हणतो की त्याच्या तोंडून देव बोलला, ते झालं. त्यांनी घडवलं म्हणजे काय, आपलं जे जेनेटिक मटेरियल आहे ना, त्यांनी घडवलं ते. जे पिढ्यानुपिढ्या ते आपण का आलं शिकलेलं आहे. आपल्यापर्यंत ह्याचं उत्तर कदाचित तो आहे. सो मला तुला फक्त एवढंच सांगायचं आहे की विचार प्रक्रिया हा शब्द जेवढा जटिल आहे तेवढा ते काही जटिल नाहीये. ते सहज घडणार ते आहे. साध्या सोप्या पातळीवर जर ठेवलं हे तर हे ठेवलं. हे खूप सोपं होईल ना मग. आणि विचार ह्या शब्दामध्येच विचार असं म्हटलंय ना, की विचार ना, अय विचारून तर बघ. विचार तर विचार की माझ्या डोक्यात बघ. काय चाललंय विचार. असं म्हटलं की लोक गप्प बसतात. कदाचित मी असं म्हणते विचार, विचार विचार. की मी अशी बसले तर तू म्हणशील काय काय चाललंय, मी म्हणते विचार. तर तू म्हणते अच्छा अच्छा तू विचार करतेस का, जाऊ दे. मी तुला असं म्हणते विचार, मग मी बोलीन. मस्त. सो विचार ही विचारण्याची गोष्ट आहे, करण्याची नाही. एवढं कळलं तरी बस. मस्त. तुमचे काय विचार आहेत ह्याबद्दल आम्हाला नक्की सांगा. कमेंट्स करा, प्रश्न विचारा, आम्ही उत्तरं देऊ किंवा कदाचित तुमच्या तुम्हीही द्या. प्रश्नावर पुढचा पॉडकास्ट सुद्धा होईल. आणि शेअर करत राहा, लाईक करत राहा, कमेंट करत राहा. सरसलामत तुला सबस्क्राईब करा.